स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, ज्यांच्या कुशीत स्वराज्याचे स्वप्न जन्माला आले, अशा राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या स्वप्नांना जागते ठेवून ज्यांनी महाराष्ट्र जागवला असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि या स्वप्नांची मशाल साऱ्या हिंदुस्थानात मिरवली असे छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले पिंपळनेर पुण्यनगरीत श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या 196व्या नाम सप्ताह सोहळ्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ पाटील गल्ली पिंपळनेर आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहे जिवंत देखावा उज्जैन महाकाल. उज्जैन महाकाल. नारायण नारायण. भारतवर्षात उज्जैनी नगरी म्हणून पावन नगर होते. एक महान शिवभक्त जितेंद्रिय चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या याच योग्यतेमुळे त्याला चिंतामणी नावाचे एक अमूल्य असे रत्न प्राप्त झाले. त्या रत्नास तो नेहमी आपल्या गळ्यात परिधान करून राज्याचा कारभार पाहत असे. आक्रमण आक्रमण आक्रमण. अरे अरे रे रे, अरे हा कसला ओरडण्याचा आवाज आहे? महाराज, हा तर रिपुदमन, त्यानं आपल्या राज्यावर आक्रमण केलेले दिसून येते. कुठे आहे तो चंद्रसेन? अरे असा लपून काय बसला आहे? ये समोर. ये, अरे मी आलोय, बघतोच तू माझ्यापासून कसा वाचतोय ते. अरे कोण आहेस तू? तू आहेस तरी कोण? आणि का माझ्या नावाचा जप करतोयस? हा मी उभा आहे तुझ्या समोर. बोल, काय हवंय हे तुला? अरे कोण काय विचारतोस? मी आहे राजा रिपुदमन, आणि मला तुझ्या गळ्यातला हा तो चिंतामणी हवा आहे. नाहीतर युद्धास तयार हो, युद्धास. युद्धास तयार हो. अरे तुला हा चिंतामणी मिळणार तर नाहीच, पण जर तू युद्ध केले तर तुला तुझ्या जवळचे सर्व टाकून येथून पळ काढावा लागेल. अरे एवढा अहंकार? तर हो मग युद्धास तयार. माझ्याशी युद्ध.
नारायण नारायण. आणि राजा चंद्रसेन आणि राजा रिपुदमन यांच्यात घनघोर युद्ध होते. आणि या युद्धात रिपुदमनाचे हत्यार खाली पडते आणि चंद्रसेन त्याच्यावर प्रहार करणार तेवढ्यात रिपुदमन क्षमा मागतो. क्षमा क्षमा करा, क्षमा क्षमा करा. राजा चंद्रसेन त्याला मोठ्या मनाने क्षमा करा महाराज. त्या चंद्रसेनने आज मला परास्त केले, मला परास्त केले, मला परास्त केले. ठीक आहे, पण त्याला मारल्याशिवाय मी थांबणार नाही. थांबणार नाही. प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो, हे दूषण राक्षसा. प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो, हे दूषण राक्षसा. प्रकट हो. कोण कोण बोलतंय? मला बोलवतोय कोणीतरी. बोल राजा रिपुदमन, बोल. हे महाभयंकर राक्षसा, हे दूषणा, मला मदत कर, मदत कर. त्या चंद्रसेनानं मला पळवून लावले. मला या युद्धात त्याला मारण्यासाठी तू मदत कर. तो अरे त्याला तर असा उचलून आणतो. कर कर, युद्धाची तयारी कर. नारायण नारायण. राजा रिपुदमन पुन्हा युद्धाच्या तयारीला लागतो. इकडे राजा चंद्रसेन आपल्या जनतेशी हितगुज करीत असतो. तेवढ्यात मोठा कोलाहल ऐकू येतो. अरे अरे घाबरू नका, हा तोच रिपुदमन आहे. हा पुन्हा आला. आज त्याला जिवंतच सोडत नाही. भला मोठा आवाज करीत ते राक्षस अवतारी चाल करत येतात आणि दोघात घनघोर युद्ध होते. या युद्धात दूषण राक्षस सर्व जनतेचे हाल करतो, त्यांना मारतो. राजा चंद्रसेन वाचवा, वाचवा, आम्हाला वाचवा. चंद्रसेन वाचवा. त्राहिमाम, 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 चंद्रसेना वाचव. नारायण नारायण. हे राजा चंद्रसेना, तू असा धीर सोडू नकोस. त्या भोलेनाथाची आराधना कर, तपश्चर्या कर.
हे भोलेनाथा, वाचवा, या दुष्टापासून आमची रक्षा करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा ओंकार ऐकून कैलासात शिवजी ध्यानमग्न अवस्थेतून जागी होतात. हा प्रकार पाहतात आणि अवतार धारण करू लागतात. शिव तांडव होत असतानाच भगवान शिव महाभयंकर प्रलयकारी अशा महाकाल रूपात प्रकट होता. या रूपाला पाहून राजा चंद्रसेन आणि त्याची जनता महाकाल रूप शिवास नमस्कार करतात. रिपुदमन आणि दुष्यंत अत्यंत घाबरून सैरावैरा पळतात. त्यांच्या मागे शिव पळतात व त्यांच्यात घनघोर युद्ध होते. क्षमा महादेवा, क्षमा, वाचवा, वाचवा, क्षमा महादेवा, क्षमा. दुष्यंत, दुष्यंत, पळ, पळ दुष्यंत, दुष्यंत, अरे पळ. क्षमा महादेवा, क्षमा, वाचवा, वाचवा, क्षमा महादेवा, क्षमा. आपल्या हातातील त्रिशूलानं महाकाल दोघांचाही वध करतात. क्षमा महादेवा, क्षमा, वाचवा, वाचवा. दोघांच्या वधानंतर शिव आपल्या महाभयंकर रूपात उभे असतात. देवा शांत व्हा, शांत व्हा देवा. आपण आमच्या सारख्यांच्या संरक्षणासाठी या भूमीवरच विराजमान व्हा. येथेच निवास करा देवा, येथेच निवास करा. भक्ता, तुझ्या आणि सर्व मानव जातीच्या संरक्षणार्थ मी महाकाल रूपानं सदैव येथेच वास करीत राहील. तथास्तु, तथास्तु. बोला महाकाल भगवान भोलेनाथ की जय. बोला खंडोजी महाराज की जय.
वाजंत्री ट्रॅक्टरजवळ येऊन उभं राहायचंय. आशापुरी ज्वेलर्स, आशापुरी जनरल यांनी देखील मंडळाला 501 रुपये दिले. धन्यवाद. इकडे पंचायत समितीचे माजी सभापती, समितीच्या माजी सभापती कविताताई क्षीरसागर तसेच दादासाहेब या यात्रा उत्सवात महावितरण विभागाने अशी